बीडच्या खिळत गावामध्ये ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारेंचं जंगी स्वागत करण्यात आलेलं आहे। लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारेंच्या निशाण्यावरती सध्या मराठा आमदार असल्याचं पाहायला मिळतंय। 150 पेक्षा जास्त मराठा समाजाचे आमदार आम्ही पाडणार अशा प्रकारचा इशारा वाघमारेंनी दिलेला आहे। तर 60% ओबीसींनी एक होऊन मराठा समाजाचे आमदार पाडावेत असं आवाहन देखील लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारेंनी दिलेलं आहे। गावगाड्यामधली सगळी माणसं गावागावामध्ये सगळ्या माता भगिनी रस्त्यावर उतरत आहेत आणि गावागावामधला आमच्या ओबीसी आक्रोश यात्रेला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळतोय। गावगाड्यातल्या 18 पगड जातींचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळतोय। हा जनतेचा आक्रोश आहे, हा ओबीसींचा आक्रोश आहे, हा भटके विमुक्त जाती जमातींचा आक्रोश आहे। पहिला टप्पा आहे, अजून आमचे 5 टप्पे होणार आहेत। आम्ही विदर्भात जाणार आहे, आम्ही मराठवाड्यात जाणार आहे, आम्ही खानदेशात जाणार आहे, आम्ही मानदेशात जाणार आहे, आम्ही कोकणात जाणार आहोत, आम्ही मुंबईला जाणार आहोत। आता नीताई साहेब असतील, जानकर साहेब असतील, तिकडे बाळासाहेब असतील, तिकडे इम्तियाज जलील असेल किंवा खरे साहेब असतील, आणखी मोर्चा। परंतु आपण या राज्यात यांच्या 150 पेक्षा जास्त आमदार पाडण्याचं काम करायचं। आमदार होण्याची जबाबदारी काय मराठ्यांची आहे फक्त। जर मराठी आपल्या युगात षड्यंत्र करत असतील तर आपण नाही मेलेल्या आईचं फोन केलेलं नाही। त्यामुळे जशाच तसं उत्तर आपण देऊ। त्यांनी आपले पाडले, आपण आता त्यांचे पूर्ण पाडायचे।